नमस्कार मंडळी, मी गणेश कोहली. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण आलो ॲडम. आणि हे जर ठिकाण तुम्ही उरण आणि आसपास राहत असाल ना, तुम्हाला जर माहिती नसेल काय तुम्ही राहताय उरणला, आज मी तुम्हाला असं एक पुरातन शिवमंदिर दाखवणार आहे. त्याची भरपूर चर्चा आहे आणि त्याला आता थोडा रिनोव्हेट केला आहे. तर मी तुम्हाला दाखवते, बघा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. कारण एक भारी शिवमंदिर आपल्या उरणमध्ये म्हणजे आपल्या जेएनपीटी एरियामध्ये आहे आणि ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. तर चला, हा रस्ता आहे, अति सुंदर रस्ता आहे आणि मी तुम्हाला तर रस्त्या पूर्ण इथला लोकेशन पण दाखवणार आहे. इथली जी ब्युटी आहे ना, इथली ॲडम पॉईंटची जी ब्युटी आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. एक मोठं उरणमधलं टुरिस्ट पॉईंट आहे. कोणाला माहिती नसेल तर लोकेशन आहे, बघा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. आता आपल्या रस्त्याचा थोडासा नजारा दाखवतोय. मंदिराकडे जाताना जो नजारा दिसतो इथून जेएनपीटी पोर्टचा बोला किंवा समुद्राचा, तो नजारा मी तुम्हाला इथे दाखवतोय. बघा लय मध्ये. आणि आज आपण ज्या ठिकाणी चाललो ते ठिकाण नवी मुंबईपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हे ठिकाण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला खाली लोकेशन आहे, ॲड्रेस आहे, एकदा नक्की व्हिजिट करा. एक शांत आणि सुंदर असं ठिकाण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. जवळ आपल्या मंदिरापर्यंत पोहोचलो. विचार केला तर संध्याकाळी आलोय. मला असं वाटलं गर्दी कमी असेल, पण तसं नाही आहे. ही माझी चुकीची समज होती. तर बघताय गेट, मंदिराचं गेट, आणि इथून तुम्हाला पार्किंग मागेच करून इथून चालत जायला लागेल. तर आता आपण पोचलो मंदिराच्या जवळ. तर आता मंदिराच्या जवळ पोचलोय आणि इथं भरपूर काही गोष्टी घडल्यात. कारण मी पण जवळजवळ 1-1.5 वर्षानंतर आलोय. इथं भरपूर नवीन गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जसं गार्डन वगैरे, शोभीच्या गोष्टी, काही सिम्बॉल, सायन्स, तर भरपूर गोष्टी घडल्यात. जे काय मी तुम्हाला दाखवणार आहे, बघा आणि आनंद घ्या. श्रावण महिना चालू आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी पण थोडीशी गर्दी आहे. असं वाटलं होतं जास्त असेल, पण नाही आहे, थोडीशी गर्दी आहे. मंदिर आहे त्याच्यामुळे हारफूल वगैरे तुम्हाला इथंच मिळून जाईल. थोडंसं बघताय, भरपूर काय शोभेच्या गोष्टी केलेल्या आहेत. परिसर थोडा सुधारवण्याचा प्रयत्न केला आहे आणि भारी केला आहे, मस्त केला आहे. तर समोरच आपलं मंदिर आहे. आता थोड्याच वेळात आपण मंदिराकडे जाणार आहे. तर झालं दर्शन तुमचं व्यवस्थित? एकदम छान झालं. तर बघताय, मस्त गार्डन बनवलं आहे. म्हणजे गार्डन बसण्यासाठी वगैरे व्यवस्थित बनवलं आहे. मंदिर तर पहिल्यापासून भारीच आहे. म्हणजे तुम्ही बघाल, जाम भारी मंदिर आहे. आणि इथला जो परिसर आहे तो पण थोडासा सुधरवलाय, चांगला केलाय. चला, आता मागच मंदिर आहे, तर मंदिरात पहिला जाऊ, दर्शन घेऊ, नंतर थोडासा बाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे.
दर्शन. बघताय काय सुंदर परिसर आहे. आणि या व्हिडिओचा तुम्हाला मिनी ब्लॉग बघायचा असेल तर कोलॅबरेशन मध्ये चॅनलवर बघायला भेटेल. मोठी ट्रॅव्हलर आणि मी वेलपडकर या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. झाला सगळं दर्शन, सगळे देवांना भेटून झाला. आम्ही हा तेच, मी पण पहिल्यांदा शांतेश्वर देवचं इकडे मंदिर आहे तिथे आलोय. तर बघताय समोर शांतेश्वर देवीचं मंदिर आहे, जाऊन पहिला तिकडे दर्शन घेऊ आपण. तर इकडं देवीच्या मंदिरासमोरच मस्त इकडं बसण्यासाठी आणि गार्डन पण चांगला गेला आहे. छोटासा तलाव बनवलेला आहे त्यांनी आणि मस्त साईडला असं गार्डन बसण्यासाठी बनवलेलं आहे. हे जे ठिकाण आहे ना, हे ठिकाण म्हणजे आपला पूर्वीचा, म्हणजे जेव्हा 86ला शेवागाव स्थलांतरित झाला उरणमध्ये, शेव्याला नवीन शेवा, तेव्हा नवीन शेवा इथं होता. इथं त्यांची शाळा वगैरे, इथं समोर मंदिर वगैरे सगळ्या गोष्टी इथंच होत्या. आणि पूर्ण गाव त्यांचं इथं असा होता. जेव्हा जैन पिढी बसली तेव्हा जैन पिढीने तिकडे यांना स्थलांतरित केलं आणि त्याच्या दुसऱ्या साईडला म्हणजे आंबेवाडी साईडला NSR सिटी रोडला तिकडे होता हनुमान कोळीवाडा. अशी 2 गावं इथं होती. मला माहिती नसेल तर त्याच्यासाठी, पण असं असल्या सुंदर ठिकाणी 2 गावं होती, हे महत्त्वाचं नाही. आले सध्या आपण कुठं राहतो आणि कुठं राहायचो या गोष्टी पण आपल्या पोरांना याच्यामधला फरक पण समजला पाहिजे. तर भरपूर अजून म्हणजे जर तसं आपण बघितला, इकडचा जर परिसर बघितला तर तिथे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जो पुरावा आहे का इथं होता एवढ्या वर्षानंतर, आता ते 86 पर्यंत, आता जवळजवळ माझ्याबद्दल 50 वर्ष व्हायला आली या गोष्टीला स्थलांतरित होऊन. पण इथला जो परिसर आहे तो तसाच आहे, म्हणजे इथली शांतता तशीच आहे. इथं आल्यानंतर असं वाटतंय ना, सांगतो तुम्हाला, म्हणजे खरंच कुणाला जर कुठं काय टेन्शन असेल इथं येऊन थोडा वेळ घालवा, मग तुम्हाला समजेल. कारण इथं दिवसभर पब्लिक चालू असतं. बाजूला JNPT आहे, ॲडम बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे दिवसभर इथं पब्लिक असतं आणि एक वेगळी शांतता आहे इथं. इकडं बघताय समोर म्हणजे अशी बसण्यासाठी वगैरे एकदम उत्तम व्यवस्था केली आहे. बेंचेस वगैरे टाकल्यात, म्हणजे तुम्हाला थोडासा वेळ का होईना इथं घालवायला नक्की भेटेल. खारुताई पळाल्या. तर मी जाताना तुम्हाला बोललोच की जाताना तुम्हाला तिथलं रस्त्याच्या लोकेशनमध्ये JNPTचा आणि समुद्राचा नजारा दाखवणं, तो नजारा आता मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दाखवणार आहे. बघा, नक्कीच आवडेल. बघताय सेल्फी पॉइंट म्हणून फेमस JNPT ॲडम. काय रे, कोण टाकवतंय? तर मंडळी बघितलं असेल, हा होता आपल्या ॲडम JNPT येथील सुंदर परिसरात असलेला शिव मंदिर. आणि या शिव मंदिराचं जे काही गोष्टी इथे आहेत, बघण्यासारख्या गोष्टी आहेत, कसं वातावरण असतं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही व्हिडिओ बघितली असेल, तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक करा आणि जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन आहे त्याने चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटू आपण असे का नवीन होते. बाय.